नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया गेल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गेल इंडिया साइन MOU विथ छत्तीसगड गव्हर्नमेंट फॉर ग्रीनफील्ड गॅस बेस फर्टिलायझर प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गेल इंडिया लिमिटेड या कंपनीने गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगड सोबत नॉन बाइंडिंग MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साइन केला आहे. स्टेट म्हणजे छत्तीसगड स्टेट मध्ये ग्रीनफील्ड गॅस बेस फर्टिलायझर प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंट करिता हा MOU साइन झाला आहे आणि कंपनीने या MOUच्या अंतर्गत इंडियाच्या फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी मध्ये एक मोठा पाऊल उचलला आहे आणि याच अपडेटमुळे गेल इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वर्धमान स्पेशल स्टील बद्दल. तर मित्रांनो, वर्धमान स्पेशल स्टील्स अप्रूव्ज ₹475 कोटी इन्व्हेस्टमेंट फॉर न्यू फॉर्गिन्स अँड मशीनिंग फॅसिलिटी इन लुधियाना. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वर्धमान स्पेशल स्टील्स लिमिटेडने मंजुरी दिली आहे. कशासाठी? 475 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट करिता. कशासाठी? लुधियाना मध्ये न्यू स्टील फॉर्गिन्स आणि मशीनिंग मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करण्याकरिता या इन्व्हेस्टमेंटची मंजुरी दिली आहे आणि यामुळे कंपनीने ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स मध्ये एक महत्त्वाचा पाऊल उचलला आहे आणि याच अपडेटमुळे वर्धमान वर्धमान स्पेशल स्टील्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, शक्ती पंप्स बॅक्स ₹356.77 कोटी सोलार पंप ऑर्डर अंडर PM कुसुम बी स्कीम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडला अक्रॉस महाराष्ट्र 12,883 ऑफ ग्रिड DC सोलार फोटोव्होल्टिक वॉटर पंपिंग सिस्टीम्सच्या सप्लाय करिता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे 356.77 कोटी रुपयांचा आणि याच अपडेटमुळे शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, राईट्स विन्स $35.2 मिलियन इंटरनॅशनल लोकोमोटिव्ह ऑर्डर फ्रॉम साऊथ आफ्रिका. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड या कंपनीला साऊथ आफ्रिका मधून इंटरनॅशनल ऑर्डर मिळाला आहे. इन सर्व्हिस डिझेल इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हच्या सप्लाय आणि कमिशनिंग करिता हा ऑर्डर मिळाला आहे आणि याची व्हॅल्यू आहे $35.2 मिलियन आणि याच अपडेटमुळे राईट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया कॅम्स बद्दल म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, ही अपडेट आली आहे 23 डिसेंबर 2025 म्हणजे आज सकाळी जवळपास 11:30 वाजता. तर मित्रांनो, कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडनी 22 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 22 जानेवारी 2026 ला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 चे रिझल्ट डिस्क्लोज करू शकते आणि त्याचसोबत ही कंपनी 22 जानेवारी 2026 ला इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाउन्स करू शकते आणि याच अपडेटमुळे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड
ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया शेअर राईज ॲज सबसिडरी भारत कोकिंग कोल प्लान्स रुपीज 1300 कोटी IPO. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी भारत कोकिंग कोल या कंपनीचा 1300 कोटी रुपयांचा IPO पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, या कंपनीचा IPO प्युअरली OFS राहणार आहे आणि या IPO मध्ये 10% स्टेक सेल होणार आहे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स कडून. आणि या IPO चा व्हॅल्युएशन राहणार आहे जवळपास 13,000 कोटी रुपये. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी जिओ लीजिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 50 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे. आणि मित्रांनो, आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी जिओ लीजिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट वाढून पोहोचली आहे 120.05 कोटी रुपये. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स टू इन्व्हेस्ट अप टू रुपीज 18,000 कोटी इन इलेक्ट्रिक व्हेकल बिझनेस बाय फायनान्शियल इयर 2030. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीचा टार्गेट आहे 2030 पर्यंत ओव्हरऑल पॅसेंजर व्हेकल इंडस्ट्रीमध्ये ॲटलिस्ट 15 to 20% इलेक्ट्रिक व्हेकलचा कंट्रीब्युशन असायला पाहिजे 2030 पर्यंत, असा टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2030 पर्यंत इलेक्ट्रिक व्हेकल पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये डॉमिनंट म्हणजे 45 to 50% मार्केट शेअर इलेक्ट्रिक व्हेकल पोर्टफोलिओमध्ये मेंटेन ठेवण्याचा कंपनीचा टार्गेट आहे. आणि कंपनी फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 16,000 ते 18,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल बिझनेसमध्ये. आणि याच अपडेटमुळे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, APSEZ कंप्लीट ॲक्विजिशन ऑफ NQXT ऑस्ट्रेलिया रिवाइजेज फायनान्शियल इयर 2026 EBITDA गायडन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने NQXT म्हणजे नॉर्थ क्वीन्सलँड एक्सपोर्ट टर्मिनल ऑस्ट्रेलियामध्ये 100% ॲक्विजिशन कंप्लीट करण्याची घोषणा केली आहे. आणि एवढंच नाही तर अडानी पोर्ट्सने आपला EBITDA म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्सेस डिप्रिसिएशन अँड ॲमॉर्टायझेशन गायडन्स रिवाइज केला आहे 2025-26 साठी 21,000 कोटी रुपये ते 22,000 कोटी रुपयांनी 22,350 कोटी रुपये ते 23,350 कोटी रुपये. तसेच कार्गो व्हॉल्यूमचा टार्गेट देखील रिवाइज केला आहे 505 ते 515 मिलियन मेट्रिक टन्स पासून 545 ते 555 मिलियन मेट्रिक टन्स. आणि याच अपडेटमुळे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला
इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.